रामराम शेतकरी मित्रांनो, पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला, तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले, काल एक्सपोर्टमध्ये सुधारणा झालेली आहे तर नेमक्या किती गाड्या गेल्या आणि महत्त्वाचं म्हणजे कांद्याचे भाव काल बॉर्डरवरती कसे निघाले, सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा। तर काल मित्रांनो मेंदीपूर बॉर्डर येथून 41 गाड्यांची एक्सपोर्ट ही बांगलादेशमध्ये झालेली आहे। तर 11 गाड्यांचा बॅलन्स काल मेंदीपूर बॉर्डर येथे होता। तर गोजेडांगा येथे काल 29 गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे। तर 8 गाड्यांचा बॅलन्स काल गोजेडांगा येथे होता। मित्रांनो अशा टोटल काल 70 गाड्यांची एक्सपोर्ट ही बांगलादेशमध्ये झालेली आहे। मित्रांनो आपल्याला लक्षात येत असेल आता बांगलादेशमधून कांद्याला मागणी ही वाढताना दिसत आहे, कारण आपल्याला माहीत आहे फक्त 10 ते 20 गाड्यांची एक्सपोर्ट ही यापूर्वी होत होती, आता एक्सपोर्टमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे। तर मित्रांनो काल 70 गाड्यांची एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे। बाजारभाव जर पाहिले तर 57 रुपये किलोपासून 63 रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त काल बॉर्डरवरती भारतीय कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत, जे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये किलोमागे 1 रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये काल दिसून आली, तसेच काल एक्सपोर्टमध्येही सुधारणा दिसून आली। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।